आज मुंबईमध्ये कर 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 मुंबईकरांच्या मागे हा कर लागलाच असतो. ह्याच अदानी ग्रुपसाठी अध्यक्ष महोदय जिथे देवनार डम्पिंग ग्राउंड मोकळं केलं, माझ्याकडे ती नोटीस आहे, कुठेतरी आहे, बीएमसीचं पत्र आहे माझ्याकडे. बीएमसीने पत्र दिलं होतं नगरविकास खात्याला. बीएमसीने पत्र दिलं होतं की हे डम्पिंग ग्राउंड आम्हाला महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय, आम्ही हे डम्पिंग ग्राउंड देऊ शकत नाही, कचरा रोज तिथे जातो. गोराईमध्ये आमचं सरकार असताना आम्ही जागतिक पातळीवर आशिया खंडातलं सर्वात मोठं गार्डन केलं होतं डम्पिंग ग्राउंडचं कन्वर्ट करून. पण आज हे देवनारचं डम्पिंग ग्राउंड कोणाला देत आहेत? तर अदानी ग्रुपला देत आहेत. बरं, दिलं तर दिलं, त्यांनी ढापलं तर ढापलंच अदानी ग्रुपनी. पुढे काय, तर नगरविकास खात्याकडून आता नोट आली आहे बीएमसीला की आता हे तुम्ही स्वच्छ करून द्यायचं. मालकी कोणाची? अदानीची. काम कोणाचं? अदानीचं. स्वच्छता कोणासाठी करायची? अदानीसाठी करायची. करणार कोण? मुंबई महानगरपालिका. आमचं जर हक्कच नसेल, आमचा अधिकार नसेल, आमचं काही तिथे देणं घेणं नसेल आता, तर मग का आम्ही तिथे पैसे वापरायचे? मुंबई महानगरपालिकेने पैसे वापरायचे. बरं, पैसे नाहीत कारण 2,500-3,000 कोटीचं टेंडर आहे. मला असं कळतंय की हे टेंडर देखील अदानी समूहालाच दिलं जाणार आहे, त्यांच्या एका कंपनीला देणं जाणार आहे. आणि जर हे टेंडर त्यांना दिलं जाणार असेल तर मुंबई महानगरपालिकेकडे आता पैसे नाही आहेत. म्हणून एक नवीन कर मुंबईवर लावला जातोय, तो म्हणजे कचरा कर, वेस्ट युजर फी. प्रत्येक महिन्यातून आमच्याकडून पैसे घेतले जाणार. का? तर अदानीची जागा स्वच्छ करण्यासाठी, अदानीचा कचरा स्वच्छ करण्यासाठी. म्हणजे अदानी एका बाजूने सगळं लुटत जाणार, प्रीमियम घेणार, सगळं घेणार, आणि मग कर कोण भरणार? तर मुंबईकर भरणार. तुम्ही आम्ही मुंबईकर आपला कराचा पैसा तिथे वापरला जाणार. ह्याला आम्ही अडाणी टॅक्स बोलतो. ह्याला आम्ही विरोध करणार म्हणजे करणारच. पण हे सगळं होत असताना मला वाटतं कुठे ना कुठेतरी सरकारने मुंबईकरांना एक आनंदाची बातमी देणं गरजेचं आहे. उद्धव साहेबांचं सरकार असताना, मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना 500 स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं होती त्यांना पूर्णपणे प्रॉपर्टी टॅक्स आम्ही माफ करून दाखवला होता. होय, मुंबईसाठी केलं होतं. पण आज आमची मागणी ही आहे की जवळपास प्रत्येक घर आता वाढत चालले. ह्या ज्या अलीकडच्या डेव्हलपमेंट आहेत, बीडीजी आमच्या वेळी झाली, बीडीडी सारखं करा ना धारावीचं डेव्हलपमेंट. आमचा विरोध नाहीये. म्हाडाला पैसे येतील, एसआरएला पैसे येतील, कॉन्ट्रॅक्टर नेमा आणि करा धारावीचं डेव्हलपमेंट, किंवा त्यांना प्रीमियम भरायला लावा, त्यांना जे जागा घेतात त्याच्यासाठी पैसे भरायला लावा सरकारला. पण आमची मागणी ही आहे की मुंबईमध्ये 750 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्यांना तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स माफ केलाच पाहिजे. ही आमची मागणी आहे.